रात्रीचे साधारण 2 वाजले होते. घरात पूर्ण शांतता, पण त्या मुलाच्या मनात वादळ चालू होतं. पैसे संपले होते. आई 3 दिवसांपासून आजारी होते. डॉक्टरांनीही हात टेकले होते. तो खिडकीजवळ बसून रडत होता आणि अचानक त्याच्या तोंडून शब्द निघाले, स्वामी समर्थ, जर तुम्ही खरंच असाल तर मला आता वाचवा. मी पूर्णपणे तुटलोय. त्या रात्री तो रडत रडत झोपला. त्याला जाणवलं तो एका वेगळ्याच ठिकाणी उभा आहे. समोर हलका प्रकाश आणि शांतता, आणि त्या प्रकाशातून एक आकृती हळूहळू पुढे येतेय. ते होते स्वामी समर्थ. डोळ्यात अपार शांतता, चेहऱ्यावर विलक्षण तेज. स्वामी त्याच्याकडे पाहून फक्त एकच वाक्य म्हणाले, भिऊ नकोस, सगळं ठीक होईल. आणि नंतर म्हणाले, उद्या सकाळी मंदिरात जातो. तो घाबरलेल्या अवस्थेत उठला. घामाने अंग भिजलं होतं, पण मनात एक वेगळीच शांतता होती. तो लगेच मंदिरात गेला. मंदिरात फारसे लोक नव्हते. तो कोपऱ्यात बसून शांत होता. तेवढ्यात एक मध्यमवयीन माणूस त्याच्याकडे आला. तो माणूस म्हणाला, तू खूप त्रासात आहेस ना? चल माझ्यासोबत ये. तो मुलगा थोडा घाबरला, पण गेला. त्या माणसाने त्याला एका छोट्या कामासाठी ठेवून घेतलं. काही दिवसांत त्याला पैसे मिळायला लागले. आईच्या औषधांसाठी मदत झाली आणि हळूहळू आई बरी व्हायला लागली. पण सगळ्यात शॉकिंग गोष्ट, काही दिवसांनी तो माणूस अचानक गायब झाला. ना नाव ना पत्ता, काहीच नाही. एक दिवस तो पुन्हा मंदिरात गेला आणि तिथे स्वामी समर्थ यांचा फोटो पाहून तो थरथरला. कारण त्या फोटोमध्ये जे चेहरा होता तोच चेहरा त्या माणसाचा होता. तो आजही म्हणतो, स्वामी प्रत्यक्ष येत नाहीत असं लोक म्हणतात, पण मी त्यांना भेटलोय. फक्त ओळखायला श्रद्धा लागते. जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा स्वामी समर्थ स्वतः येतात. तुम्हाला पण कधी असा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि अशा अजून खऱ्या अनुभवांसाठी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.